बायकोला दुखावण्यासाठी मोठ्या चुकांपेक्षा कधीकधी नवऱ्याचा साधा दुर्लक्ष करणारा स्वभावसुद्धा तिच्या मनाला आयुष्यभराची हुरहुर लावून जातो. कधीकधी शब्दांपेक्षा शांतता जास्त दुखावते आणि नकळत झालेलं दुर्लक्ष हळूहळू नात्यात अंतर निर्माण करतं. हॅलो सखी, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. आज आपण अशा काही सवयींबद्दल बोलणार आहोत ज्या दिसायला साध्या दिसतात पण मनाला खूप लागून जातात. पण इथे एक गोष्ट सांगणं खूप गरजेचं आहे. सगळेच नवरे असं वागतात असं नाही, आणि बहुतेक वेळा कोणीही मुद्दाम दुखावण्यासाठी असं करत नाही. अनेकदा जबाबदाऱ्या, ताण आणि धावपळीत काही गोष्टी नकळत घडतात. म्हणून दोष देण्यासाठी नाही, पण एकमेकांना समजून घेण्यासाठी आजचा हा संवाद साधणार आहोत. पहिली सवय आहे तिच्या भावनांकडे दुर्लक्ष करणं. ती जेव्हा तिचे विचार मांडते, भावना किंवा स्वप्न सांगायला येते, तेव्हा अनेकदा तिचं बोलणं नीटसं ऐकून घेतलं जात नाही. घरच्या जबाबदाऱ्या, कुटुंब किंवा काम यांना जास्त महत्त्व दिलं जातं आणि तिलाही त्या गोष्टींकडे आधी लक्ष दे असं सांगितलं जातं. त्यामुळे हळूहळू तिला वाटू लागतं की तिच्या भावनांना आणि स्वप्नांना फारसं काही महत्त्व नाही आहे. खरं तर जबाबदाऱ्या महत्त्वाच्या असतातच, पण त्या दोघांनी पार पाडायच्या असतात. एकमेकांच्या स्वप्नांना साथ दिली, भावना समजून घेतल्या तर नातं अधिक मजबूत होतं. दुसरी सवय आहे सार्वजनिक ठिकाणी कमीपणा दाखवणं. नातेवाईक, मित्र किंवा मुलांसमोर तिच्या चुका काढणं किंवा मस्करीच्या नावाखाली टोमणे मारणं, या गोष्टी बाहेरून छोट्या वाटू शकतात पण मनाला खोलवर लागतात. अशा वेळी ती गोष्टी हसण्यावारी नेते, पण आतून तिला अपमानास्पद वाटते. लक्षात घ्या, जिच्यासोबत आयुष्यभराचा प्रवास करायचा आहे तिचा आदर करणं ही खऱ्या प्रेमाची ओळख असते. तिसरी सवय म्हणजे तिच्या कष्टांची दखल न घेणं. ती दिवसभर घरासाठी धावत असते, सगळ्यांच्या गरजा सांभाळत असते, छोट्या मोठ्या गोष्टी लक्षात ठेवून सगळ्यांसाठी अवेलेबल राहत असते. हे सगळं ती प्रेमाने करते. पण जेव्हा तिच्या मेहनतीकडे हे तर तुझं कामच आहे म्हणून पाहिलं जातं, तेव्हा ती दुखावली जाते. कारण प्रत्येक कष्टामागे तिचं प्रेम आणि जिव्हाळा दडलेला असतो. तिला फार मोठ्या गोष्टी नको असतात, फक्त तिच्या प्रयत्नांची छोटीशी दखल आणि मनापासून केलेले एक धन्यवादही तिला थकवा विसरायला लावून जातं. चौथी सवय म्हणजे रागात मर्यादा विसरणं. रागाच्या भरात माणूस अनेकदा शब्दांवरचं नियंत्रण गमावतो आणि त्याचा परिणाम थेट मनावर होतो. अशावेळी बोललेले कठोर शब्द किंवा टोचणारी वागणूक नात्यात खोल दुःख निर्माण करू शकते. भांडणं संपली तरी त्यावेळी झालेल्या वेदना लगेच नाहीशा होत नाहीत. म्हणून राग व्यक्त करतानाही मर्यादा आणि संवेदनशीलता जपणं खूप गरजेचं असतं, कारण नातं टिकवण्यासाठी शब्दसुद्धा जपून वापरावे लागतात. पाचवी सवय आहे तिचं बोलणं दुर्लक्षित करणं. ती जेव्हा तिच्या अडचणी किंवा मनातल्या गोष्टी सांगायला येते तेव्हा अनेकदा ते ऐकण्यासाठी वेळ काढला जात नाही. बोलणं सतत पुढे ढकललं जातं आणि तिच्या मनातल्या गोष्टी तशाच राहून जातात. हळूहळू ती तिच्या समस्या शेअर करणं कमी करते आणि सर्व गोष्टी मनातच साठवत राहते. तिच्या चेहऱ्यावर शांतता असते, पण मनात न सांगितलेल्या गोष्टींची गर्दी झालेली असते. आणि एक वेळ अशी येते की लोकांनासुद्धा जाणवतं ती आधीसारखी उत्साही आणि आनंदी राहिलेली नाही. सहावी सवय आहे तिची तुलना दुसऱ्या महिलांशी करणं. दुसऱ्या महिलांशी तिची तुलना करणं बायकोच्या मनाला खूप वेदना देतं. ती बघ किती छान घर सांभाळते किंवा तू तिच्यासारखी का नाहीस, असे शब्द तिच्या आत्मविश्वासावर मोठा आघात करतात. प्रत्येक स्त्री वेगळी असते. तिचं जगणं, तिची परिस्थिती आणि तिचं मनही वेगळं असतं. तुलना करणं म्हणजे प्रेम नाही. तुलना नात्यात कमीपणाची जाणीव करून देते. खरं प्रेम हे तुलना करण्यात नसतं, तर एकमेकांना जसं आहे तसं मनापासून स्वीकारण्यात असतं. सातवी सवय आहे तिच्यापेक्षा मोबाईल आणि मित्रांना जास्त वेळ देणं. ती काही बोलायला येते तेव्हा नवरा मोबाईलमध्येच गुंतलेला असतो. ती मनातलं काही शेअर करण्याचा प्रयत्न करते तरी त्याचं लक्ष तिच्याकडे नसतं. हळूहळू ती स्वतःहून बोलणं कमी करते, कारण तिला जाणवतं माझ्यापेक्षा मोबाईल आणि बाकीच्या सर्वच गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत. अशावेळी तिच्या मनात एकटेपणा वाढत जातो. जिथे आपल्यासाठी वेळ दिला जात नाही आणि आपल्याकडे लक्ष दिलं जात नाही, तिथे नात्यातली आपुलकीही हळूहळू कमी होत जाते. आठवी सवय म्हणजे नात्यात वाढत जाणारं भावनिक अंतर. नातं फक्त एकत्र राहिल्याने टिकत नाही, मनानेही जवळ राहणं खूप महत्त्वाचं असतं. जेव्हा दिवसेंदिवस बोलणं कमी होतं, हसू हरवत जातं आणि मनातल्या गोष्टी एकमेकांशी शेअर होणं थांबतं, तेव्हा बायकोच्या मनात एकटेपणाची भावना वाढू लागते. तिला असं वाटू लागतं की नातं टिकवण्यासाठी ती फक्त एकटीच प्रयत्न करत आहे. ह्यामुळे नात्यातली जवळीक हळूहळू कमी होऊ लागते आणि दोन माणसं एकाच घरात राहूनही मनाने दूर जातात. म्हणून वेळेवर संवाद आणि आपुलकी जपणं खूप गरजेचं असतं. नववी सवय तिच्या स्वप्नांची किंमत न ओळखणं. तुला हे करून काय मिळणार आहे, घर सांभाळणं पुरेसं नाही आहे का, असे शब्द तिच्या मनाला खूप लागतात.
बायको ही एक स्वतंत्र व्यक्ती असते. तिची स्वतःची स्वप्न, आवडी आणि काहीतरी करून दाखवण्याची इच्छा असते. तिच्या स्वप्नांना कमी लेखणं म्हणजे तिला अर्धवट आयुष्य जगायला भाग पाडणं. ज्या स्त्रियांना त्यांची स्वप्न जगू दिली जातात त्या स्त्रियांना त्यामध्ये अजून जास्त प्रेम, आनंद आणि आपुलकी भरतात. वळूयात 10व्या सवयीकडे, ती म्हणजे तिला गृहीत धरणं. ती नेहमीच आपल्यासोबत आहे, सगळं सांभाळेल, सगळं समजून घेईल असं गृहीत धरलं की हळूहळू तिची किंमत कमी व्हायला लागते. पण जेव्हा तिची तब्येत बिघडते किंवा ती अचानक शांत होते तेव्हा जाणवतं की घरात तिचं अस्तित्व किती महत्त्वाचं आहे. अनेकदा ज्याची आपल्याला सवय होते, जी व्यक्ती इझिली अवेलेबल असते, तिची कदर करायची आपण नकळत विसरतो. बायको जास्त काही अपेक्षा ठेवत नाही. तिची फक्त एवढीच अपेक्षा असते की तिचं बोलणं शांतपणे ऐकलं जावं, तिच्या भावना समजून घेतल्या जाव्यात आणि तिला स्वतःच्या घरात कधीच परक्यासारखी वागणूक मिळू नये. तिच्यासाठी एवढंच नातं मजबूत आणि जिवंत ठेवायला पुरेसं असतं. नवरासुद्धा कधीच मुद्दाम बायकोला दुखावू इच्छित नाही. तो घरासाठी धडपडत असतो, जबाबदाऱ्या पेलत असतो, ताण सहन करत असतो. पण कधीकधी या धावपळीत तो विसरतो की घरात एक मन त्याची वाट बघत असतं, जे शब्दांनी नाही तर त्याच्या वागण्यातून प्रेम शोधत असतं. बायकोला महागड्या वस्तूंपेक्षा जास्त गरज असते ती थोड्या वेळेची, थोडं ऐकून घेण्याची आणि मी तुझ्यासोबत आहे या भावनेची. ती परफेक्ट नसते, तोही परफेक्ट नसतो. पण जेव्हा दोघे एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात तेव्हा नातं परफेक्ट बनतं. नवऱ्याचं प्रेम तिच्यासाठी अजूनही सगळ्यात मोठी ताकद असते. फक्त ते शब्दांमध्ये नाही तर रोजच्या छोट्या वागण्यात दाखवलं गेलं पाहिजे. बायको जेव्हाही रागावते तेव्हा ती नातं तोडायला नाही तर नातं वाचवण्याचाच प्रयत्न करत असते. नवरा मुळात वाईट नसतो, पण कधी कधी त्याला कळत नाही की त्याच्या छोट्या छोट्या वागण्याने तिच्या मनाला किती वेदना होतात. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी, बायकोवर हक्क गाजवायचा नसतो तर तिला मनापासून जपायचं असतं. व्हिडिओच्या शेवटी अजून एक विचार शेअर करते. तुमच्या घरात जर तुमची मुलगी असेल किंवा तुमची बहीण असेल आणि उद्या तिचा नवरा तिच्याशी तसंच वागला जसं तुम्ही कधी कधी तुमच्या बायकोशी वागता, तर ते पाहून तुम्हाला अजिबात वाईट वाटणार नाही का? जर तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर तुम्ही खरंच योग्य वागत आहात. पण जर मन थोडंही दुखावलं गेलं तर समजा तुमच्या वागण्यामुळे तुमच्या बायकोलाही तितकंच दुःख होतं. ही तुलना दोष देण्यासाठी नाही तर फक्त जाणीव करवण्यासाठी आहे. तुमची बायको ही कोणाची तरी मुलगी आहे, कोणाची तरी लाडकी बहीण आहे. ज्या आदराने तुम्ही तुमच्या घरातल्या स्त्रियांना सुरक्षित आणि आनंदी पाहू इच्छिता त्याच आदराने तुमच्या आयुष्यातील स्त्रीलाही जपा. व्हिडिओची सांगता एका सुंदर कवितेने करूयात. तू माझ्या दिवसाची सुरुवात आणि रात्रीची शांत झोप आहेस. जगाशी लढताना माझी ताकद आणि हरताना माझा आधार आहेस. भांडणं होतात कधी कधी, रुसवे फुगवेही येतात मध्ये, पण प्रत्येक वेळी तुझं हसणं माझ्या मनाला पुन्हा शांत आसरा देतं. तू शब्दांनी नाही तर छोट्या काळजीतून प्रेम दाखवतोस आणि मीही प्रत्येक श्वासात तुझ्यासाठी प्रार्थना करत राहते. नवरा बायकोचं नातं म्हणजे फक्त एक बंधन नाही, ते दोन अपूर्ण माणसांनी एकमेकांना पूर्ण करण्याचं वचन आहे. आयुष्य कितीही बदललं तरी एक गोष्ट कायम राहू, तुझा हात माझ्या हातात आणि आपलं प्रेम जपलेलं असो प्रत्येक क्षणात. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत आनंदी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.